महात्मा फुले यांच्यावर आधारित चित्रपटात कोणतेही दृश्य वगळू नये, तो जसाच्या तसाच प्रदर्शित करावा अशी एकमुखी मागणी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली आहे। पाहूया याबद्दल संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। मात्र काही संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे हा चित्रपट थांबवण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रांतिज्योती ब्रिगेड, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था, महात्मा फुले उत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आलाय। महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा संपूर्ण इतिहास सत्यावर आधारित आहे। त्यांच्यावर चित्रित दृश्यांमधनं जर कोणी विरोध केला असेल तर त्याचा इतिहास दाखवणं चुकीचं नाही, असा स्पष्ट संदेश आंदोलकांनी केला आहे। चित्रपटातील एकही दृश्य वगळू नये आणि तो लवकर प्रदर्शित करावा अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। जर दृश्य वगळण्यात आले तर महात्मा फुले यांचे अनुयायी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। गाड करा आणि जुना इतिहास दाबून टाका। हे कसं सर्व समाजासाठी आदर्श असलेले महात्मा फुले त्यांचा इतिहास दाखवलाच गेला पाहिजे। ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला तो त्रास लोकांना कळलाच पाहिजे आणि तुमच्या पिढीला देखील तुमच्या ज्या भविष्यात जे तुमची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना परिणाम वगैरे होणार नाही। त्यांना तुम्ही समजून सांगा की आपल्या लोकांनी पूर्वजांनी जे केलं आहे ते वाईट कृत्य होतं, अशा प्रकारचं वागणं तुम्ही करू नये असं तुम्ही समजून सांगा ना। उलट तुम्ही ही भाषा वापरता की जो हमसे टकराएगा तो मिट्टी में मिल जाएगा, ती भाषा आम्हाला येते। महात्मा फुलेंचे अनुयायी काही ते बांगड्या घातलेले नाही आहे, ही भाषा बिलकुल बरी नाही। त्या भाषेचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो, तुमच्या या संघटनेचाही निषेध करतो। महात्मा फुले यांच्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटात कोणतीही तडजोड नकोय, हीच लोकांची भावना आहे। आता पाहावे लागेल की प्रशासन आणि निर्माते यावर काय निर्णय घेतात।